किती घरं झाली त्यांची आतापर्यंत? 17 घरं घेणाऱ्याला त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? 17 घरं, कुठलं घर राहिले? आता ज्या घरात आहेत ना त्या घरात सुद्धा उद्या असेल की नाही माहित नाही. उद्या जर वाईट दिवस आले अजित पवार ना तर हे टुनकन उडी मारतील, भारतीय जनता पक्षात जाते ना. आणि जर भारतीय जनता पक्षाला जर वाईट दिवस आले तर पटकन उडी मारतील आणि काँग्रेसमध्ये येतील, की जिथून ते आज सुरू झाले होते. कुठून सुरू झाले होते? बॅरिस्टर अंतुलेंनी यांना राजकीय जन्म दिलाय. यांचा राजकीय जन्म हा बॅरिस्टर अंतुलेंनी केलाय. देश का त्यांची खाजगी मालमत्ता आहे का? मग जसा श्रीवर्धनचा 7-12वरून आपल्याला नाव काढून टाकायचे ना, तसंच या निवडणुकीमध्ये या देशाच्या 7-12वरून मोदींचं नाव काढून टाकायचंय. काढायचं ना. देश कोण चालवतंय? आज फक्त 2 नेते देश चालवत आहेत, बरोबर ना? भाजप नाही. भाजप तरी आहे का? एक वेळ भाजप असते तरी काय वाटलं नसतं, किमान एक पक्ष एक विचारधारा आहे. जर भाजप जरी असतं ना तरी एक वेळ आपण स्वीकारलं असतं, कारण भाजप एक विचारधारा आहे. पण आता या 2 व्यक्ती चालवत आहेत, याला कुठलीच विचारधारा नाही आहे ना. आता जसं आमच्या राजकीय पक्षांमधल्या दऱ्या दूर झाल्या, भिंती दूर झाल्या, तशा सगळ्या समाजातल्या सुद्धा भिंती पडलेल्या आहेत. पडल्या की नाही? एक धावून आपण आता कुठल्याही समाजाची गरज राहिली नाही. सगळ्याच समाजांची एक वज्रमुठ झालेली आहे. वज्रमुठ. इंडिया आघाडी या देशातल्या तमाम जनतेची एक वज्रमुठ झालेली आहे. वज्रमुठ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.